नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण करणार आहोत आदनवडी। आपण आपल्या चॅनलवर मासवडी टाकली, पाटवडी टाकली, पाटवडी म्हणजे स्थापनवडी टाकलेली आहे। आता आपण आज आदनवडी करणार आहोत। घरात भाजीला काही नसेल त्यावेळेस मग ही भाजी नक्की करा, खूप खमंग आणि चविष्ट होते। तर मी त्यासाठी काय केले, तेल गरम करत ठेवले। आता ह्या गरम तेलात ना मोहरी टाकूया। आपली मोहरी तडतडली की नंतर जिरे टाकूया। आपली मोहरी तडतडली, मी गॅस कमी करते। आता जिरे टाकूया, नंतर आपला कढीपत्ता टाकूया, नंतर ना हे लसूण आणि खोबरं ह्याचं वाटण करून घेतलेलं आहे। ह्या सुक्कं खोबरं आणि लसूण ना मिक्सरवर फिरवून घेतलेलं आहे। त्या लसूण खोबऱ्याचं हे वाटण आहे। थोडीशी कोथिंबीर फोडणीत टाकूया, नंतर वरून पण टाकणारच आहे। आता याच्यात ना आपला हा कांदा लसूण मसाला, नंतर ही किचन किंग मसाला, तुम्ही ऐवजी गरम मसाला पण वापरू शकता, आणि हे घरी बनवलेलं काळं तिखट, आणि थोडंसं तरी यावी म्हणून लाल तिखट। अजून माझ्याकडे तरी पावडर मी वापरत नाही, लाल तिखटच टाकत असते मी भाजीला थोडंसं तरीसाठी। हे चांगलं मिक्स करूया, आणि मी ना एक 2-2.5 वाट्या पाणी ना गरम करून ठेवलेलं आहे, ते पाणी टाकणार आहे आता। आणि हे शेंगदाण्याचं कूट आहे ना, हे असं बारीक कुटाची गुळी ना अशी पाण्यात विरघळून घेतलेली आहे। ती ना घट्टपणा यावा आपल्या भाजीला। आपण कांदा टोमॅटोची ग्रेव्ही आपण वापरत नव्हतो जास्त करून, त्यामुळं असं शेंगदाण्याचं कूट वापरतात। आणि आता हे वरून कोथिंबीर, नंतर मीठ, आणि गरम पाणी ना आणखीन थोडं टाकते, कारण वडी शिजायला पण पाणी लागेल आपल्याला, मग त्या अंदाजाने। आता ना हे बारीक गॅस करून ह्याला उकळी फुटूस तर ना आपण वडी तयार करून घेऊ। हे ना नंतर शिजल्यानंतर घट्टपणा येतो ह्याला। आता ह्याला उकळी फुटती तोपर्यंत आपण वडी तयार करून घेऊ। तर आता आपण वडी तयार करून घेऊ। त्यासाठी मी ताटात बेसन पीठ घेतलेलं आहे। आता ह्या बेसन पिठात ना लाल तिखट, तुम्ही हिरवी मिरची पण टाकू शकता, पण मी लाल तिखट घेतले, नंतर हळद, मीठ। ह्या बेसन पिठाच्या वडीच्या हिशोबाने तेवढंच मीठ घ्यायचं, आपण रश्श्यात मीठ टाकलेलं आहे। आणि इथं ना मी वाटण करून घेतले, कोथिंबीर, लसण आणि जिरे ह्याचं असं ओबडधोबड वाटण केले। हे वाटण आता हे चांगलं कोरडंच आधी मिक्स करू। अशा प्रकारे, आणि ह्याच्यात थोडंसं तेल टाकू आपण, खूप थोडं। आणि आता ना पाणी थोडं पाणी टाकून मी ना ते मिक्सरच्या भांड्यात ज्यात आपण वाटण केलं ना त्यातच पाणी टाकून असं घेतलं, त्यामुळे पाण्यात असं कोथिंबीरच्या काड्या दिसायल्यात। आणि असं थोडं पाणी टाकून ना ह्याचा आपण गोळा करून घेऊ। खूप थोडं पाणी लागतं ह्याला, जास्त पाणी लागत नाही, आणि घट्टच गोळा करायचा आहे, जास्त पातळ करायचं नाही, कारण आपल्याला नंतर ना त्याची चपाती लाटायची असती, ती लाटण्यात येणार नाही म्हणून। पाहू शकता, ही छोटी वाटी घेतली का एवढं सुद्धा पाणी आपल्याला लागणार नाही। आणखीन थोडंसं टाकते, एक अर्धी वाटीच पाणी बाद झालं आपल्याला हे छोट्या वाटीनं। आणि आता याच्यात असं मॅश करून याचा गोळा करून घेऊ आपण। हे झाले परफेक्ट। तर मी ना त्याचा गोळा करून घेतला, आणि हाताला थोडं तेल लावायचं म्हणजे चिटकत नाही, आणि पोळपाटाला पण थोडंसं तेल लावले, आणि त्याच्याशी रोटी एवढी करून घेतली ना। आता ही चपाती लाटल्याने तेल लावून लाटायचं, पीठ लावायचं नाही त्याला, तेल लावायचं, तेलाने छान आणि घट्ट मळलं ना मग व्यवस्थित लाटत आहे। मग मी असंच गोल चपाती मी ह्याला लाटून घेते। तर आपली चपाती लाटून झाली, तुम्ही पाहू शकता अशी एवढ्या जाडीची ठेवायची। आणि आता ना
मी सुरीच्या साह्याने ना ह्याच्याशी आपण शंकरपाळ्या कशा कट करतो, चकुल्या शंकरपाळ्या तशा टाईप ह्याचे काप करायचे, पण छोटे छोटे करायचे. म्हणजे हे चकोलीचे काप जरा रुंद असतात, मोठे. जास्त जर मोठे कट केले ना मग ते रश्श्यात असे तुटण्याची भीती असते. म्हणून अंदाजे 1-1 सेंटीमीटरचे असे उभे आणि आडवे काप द्यायचे त्याला अशा प्रकारे. तर मी ह्याला काप देऊन ठेवलेत, तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे. आता आपला रस्सा पण उकळला आहे. आता ह्या उकळत्या रश्श्यात ही आपली वडी टाकूया आपण. तर आपला रस्सा उकळला आहे, तुम्ही पाहू शकता. आता मी ना 1-1 वडी अशी ह्याच्यात टाकते आणि वाटलंच नंतर वडी शिजायला एक 5-10 मिनटात आपली वडी शिजते रश्श्यात अशीच उकळून. जर रस्सा आटला कमी वाटलं तर थोडं गरम पाणी करून तुम्ही टाकू शकता. थंड पाणी टाकू नका, गरम टाका. अशा प्रकारे. तर मी आता भाजी 5 मिनटं शिजायला ठेवते. वड्या टाकल्या त्या, आणि जर रस्सा आटला तर मी परत 1 वाटी गरम पाणी करून टाकणार आहे, मला कमी वाटला तर. तर आता सध्या तर ठीक आहे, असंच बरं आहे वाटतंय, आणि आता याला शिजवून देते. तर आपली भाजी तयार झाली. मी एक 10 मिनटं बारीक गॅसवर शिजवून दिली. पाणी टाकण्याची पण आवश्यकता नाही. बरं आहे, अशी इतकीच पातळ असते ही भाजी. भाकरीबरोबर, चपातीबरोबर, भाताबरोबर खूप छान लागतो रस्सा खायला. तोंडी लावायला कांदा टोमॅटो असेल मग तर काही विचारायची बात नको. तर तुम्ही पाहू शकता जास्त शिजवले की तुकडे पडतात, म्हणून जास्त शिजवायचे नाही. याच्यावर थोडी वरून कोथिंबीर टाकते. मग कशी वाटली तुम्हाला माझी आदणवडी ती नक्की सांगा कमेंटमध्ये. आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि तुम्ही पण अशा प्रकारे नक्की करून बघा. आणि ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही ना त्यांनी सबस्क्राईब करा.